मी आता ग्रामपंचायत लांजूड जिल्हा बुलढाणा इथं उभा आहो आणि ही वास्तू पाहिल्यावर हिच्यामधला एक प्रशस्तपणा, रॉयलपणा, राजवैभवपणा हा माझ्या लक्षात आला आणि मग मी सहज विचारलं तर इथं मला माजी सरपंच साहेबांनी सांगितलं की 2021मध्ये आम्ही आमच्या खर्चाने हे बांधलेलं आहे. आझादी का अमृत महोत्सव आणि गिला कचरा हे नवीन वारंसुद्धा वाहत आहे आणि आता हे ग्रामपंचायतची काय इतिहास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. हे माहितगार व्यक्ती आहेत. तुमचं काय नाव आहे? मी एकनाथ शिंगाडे, ग्रामपंचायत शिपाई लंगी. हां, आणि काय इतिहास आहे या ग्रामपंचायतचा? हे इतिहास ग्रामपंचायतचा असा आहे, 1960 साली हां हां माजी सरपंच दौलतराव धामणकर साहेब यांच्या स्वखर्चातून त्यांनी बांधून दिली. तर पाहिलं का लोकांनो, दौलतराव धामणकर साहेबांसारखे लोक त्यावेळेस होते की जे शासनाकडून आशा न करता आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी बांधून दिली होती. तुम्ही होते का त्यावेळेस? नाही, मी नव्हतो. तुमचे वडील होते? माझे वडील होते. हां हां. आणि दौलतराव धामणकर साहेब जे होते त्यांचं इतर काय काय वैशिष्ट्य सांगा. एवढी दिलदार, एवढी मोठी जागा त्यांनी घेऊन दिली. त्यांनी स्वखर्चातून बांधली आणि बाकी जागा त्यांनी विकत घेतलेली आहे, ग्रामपंचायतला अर्पण करून दिली. हा, म्हणजे त्यांचा जो मोठेपणा आहे मनाचा आणि दूरदृष्टी. अधिक तुम्ही काय सांगू इच्छिता ग्रामपंचायतबद्दल? ग्रामपंचायत फक्त व्हायची देखभाल दुरुस्ती आणखी एकदा व्यवस्थित करून. तर मी शासनाचं या ग्रामपंचायतकडे लक्ष वेधतो आणि नक्कीच शासनाने ही ग्रामपंचायत अधिक चांगल्या रीतीनं कसं तिला डेव्हलप करता येईल आणि आदर्श ग्रामपंचायत तर ती आहेच, अधिक ती लोकांच्या नजरेस कशी प्रशिक्षण केंद्रासारखी करता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी गुणवान माणसं आहेत आणि आता ज्या विद्यमान सरपंचताई आहेत त्यांना अहिल्यानगरला बक्षीस मिळालं आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला लोकांच्या आरोग्याबद्दल जर आवड असेल तर साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती ही विद्या मला माहीत आहे, ही आपण या गावात सांगू आणि हे गाव जगाच्या नकाशावर आपण आणू. तर अशा रीतीने मी या ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो. जय लांजूड, जय बुलढाणा, जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय भारत.